मुलांनो मुलींनो वेलकम टू आचार्य डिजिटल। मी अविनाश सर, तुमचा मॅथ्स मधला जो लास्ट टॉपिक आहे पार्ट 2 मधला मेन्सुरेशन हा टॉपिक तुम्हाला आज A to Z पूर्ण रिवाइज करून देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर जे पण फॉर्म्युलाज असतील, जे पण टाइप ऑफ क्वेश्चन्स असतील, मी गॅरंटी देतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळं काही सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम नाही येणार। ठीक आहे, चला आपण थोडंसं स्टार्टिंगचं बघूया की ओके हा मेन्सुरेशन टॉपिक्स टू बी कवर्ड। एकदा आपण छोट्या याच्यात थोडंसं टॉपिक्स काय काय आहेत ते बघून घेऊ आपण। सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ डिफरंट सॉलिड फिगर्स। काही सॉलिड फिगर्स तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये केले असतील, लाईक क्यूब, क्यूबॉइड, सेमीस्फियर, स्फियर, कोन वगैरे। तर ह्यांचा सरफेस एरिया व्हॉल्यूम कसं काढायचं, प्लस एक एक्स्ट्रा फिगर ऍड होईल इथे, दॅट इज कॉल्ड एज फ्रस्टम ऑफ अ कोन। ठीक आहे, ते थोडं डिटेल मध्ये सांगणार। ऑल्दो हा जो टॉपिक आहे तुमचा 9th मध्ये झालेला आहे, थोडेफार सॅम्पल क्वेश्चन्स करू आपण आणि ह्याच्यावरती मी जास्त टाइम नाही वेस्ट करणार, बिकॉज हे जास्त इम्पॉर्टंट आहे। खालचा नवीन इंट्रोड्यूस झालेले टॉपिक जे आहेत, तर नवीन काय काय आहे, सर्कल मध्ये 3 बघायचे आपल्याला, एक लेंथ ऑफ आर्क, एक एरिया ऑफ सेक्टर आणि एक एरिया ऑफ सेगमेंट। ठीक आहे, तर आपण काय करूया तिथे की एक एक करून सगळे टॉपिक जे आहे ते शिकून घेऊ। तर फर्स्ट जो आहे, सगळ्यात पहिले जो आहे, दॅट इज फॉर्म्युलाज फॉर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम। ठीक आहे, कितीही तुम्ही कन्सेप्ट लावा काय लावा, तुम्हाला बेसिक फॉर्म्युलाज तर लागणारच। ठीक आहे, क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करायला। तर ते फॉर्म्युलाजचं एक लिस्ट आहे, तो लिस्ट आपण बनवून घेऊ इथे। तर तुम्हाला एकदा मी लिस्ट बनवल्यानंतर तुम्हाला जर सगळे फॉर्म्युलाज एकत्र पाहिजे असतील तर तुम्ही काय करा, व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करा आणि मग लिहून घ्या फॉर्म्युला। तर चला आपण सुरू करूया तिथे। तर फर्स्ट आपण दोन मिनिटात पूर्ण फॉर्म्युला सगळे लिहून घेऊ इथे। फर्स्ट आहे लॅटरल सरफेस एरिया। लॅटरल सरफेस एरिया कशाचा आहे, इथे क्यूबॉइडचा आहे। ठीक आहे, क्यूबॉइड मध्ये 3 डायमेन्शन, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट। ठीक आहे, लॅटरल सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो 2 इंटू हाईट इंटू एल प्लस बी। ठीक आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड पटकन 2 इंटू एल बी प्लस बी एच प्लस एच इंटू एल, आणि लास्टली व्हॉल्यूम असतो फक्त सिंपल आहे एल इंटू बी इंटू एच। ठीक आहे, तर हे 3 फॉर्म्युलाज एकदम इम्पॉर्टंट सिंपल फॉर्म्युलाज आहेत। आता ह्याच 3 फॉर्म्युला मधून जर मी लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट तिघांना इक्वल घेतलं इथे, ठीक आहे, तर आपला काय तयार होईल, इथे क्यूब तयार होईल आपला। तर लॅटरल सरफेस एरिया फॉर क्यूब इज इक्वल टू 4 इंटू एल स्क्वेअर, टोटल सरफेस एरिया फॉर क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर, आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब सिंपल आपल्याला माहितीये काय असतो, एल क्यूब। ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे सिलेंडर। आता बघा सिलेंडर मध्ये काय आहे ना, ह्याच्यात सगळे जे सरफेस आहे तो आयदर क्यूब आहे, सॉरी तो आयदर एक स्क्वेअर आहे नाहीतर रेक्टँगल आहे। ठीक आहे, तर इथे थोडासा आपल्याला क्रिएटिव्हली विचार करावा लागतो। तर कर्व्ड सरफेस एरिया जो आहे इथे नवीन टर्म इंट्रोड्यूस होतो, दॅट इज पाय। पाय तुम्ही लिहिता 22/7 किंवा 3.14। ठीक आहे, ते क्वेश्चनच्या अकॉर्डिंग जी व्हॅल्यू जास्त सुटेबल असेल कॅल्क्युलेशन साठी वगैरे ते दिलं जाईल क्वेश्चन मध्ये, तुम्हाला फक्त तेवढा व्हॅल्यू यूज करायचा आहे। तर ह्याच्यात 2 क्वांटिटीज असतात, दॅट इज एक तर रेडियस आणि दुसरा हाईट। ठीक आहे, तर हे दोघांच्या टर्म्स मध्ये आपण एकदा फॉर्म्युला लिहून बघू। कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया असतो 2 पाय आर इंटू एच, आणि टोटल सरफेस एरिया काय असतो इथे, ह्याच कर्व्ड सरफेस एरिया मध्ये, कर्व्ड म्हणजे काय असतो, बाजू, जो साइडचा सरफेस एरिया आहे तो। आता ह्याच सरफेस एरिया मध्ये जर मी वरचा एरिया आणि बॉटमचा एरिया ऍड केला दोन्हीकडे, ठीक आहे, तर तो काय होऊन जाईल इथे, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर। ठीक आहे, तर 2 पाय आर एच मध्ये काय करा तुम्ही, पाय आर स्क्वेअर आणि अजून एक पाय आर स्क्वेअर, वरचा एक पाय आर स्क्वेअर आणि खालचा एक पाय आर स्क्वेअर, हे दोन्ही ऍड करायचं आपण। तर काय तयार होतो आपला फॉर्म्युला, 2 पाय आर एच प्लस 2 पाय आर स्क्वेअर। ठीक आहे, आणि व्हॉल्यूम पण इझी फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर इंटू एच। ठीक आहे, तर एवढे 3 फॉर्म्युलाज आहेत सिलेंडर साठी। कोणचं बघूयात आपण नेक्स्ट। कोणचं काय आहे इथे, कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम। तर कोन मध्ये काय आहे की एक अजून एक्स्ट्रा क्वांटिटी ऍड होऊन जातो इथे, दॅट इज स्लॅन्ट हाईट, हाईट आणि रेडियस। ठीक आहे, एक व्हर्टिकल हाईट असेल आणि एक स्लॅन्ट हाईट असणार। ठीक आहे, तर आपण काय करूया तिथे की कर्व्ड सरफेस एरिया जो आहे, कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो इथे 2 पाय आर, ह्याच्यासारखंच आहे फॉर्म्युला, फक्त एच च्या जागी काय लिहायचं आपण इथे, एल लिहायचं इथे। ठीक आहे, टोटल सरफेस एरिया मध्ये परत तेच। ठीक आहे, कर्व्ड सरफेस एरिया तर येणारच, डन। आता बघा
सिलेंडर मध्ये वरती एक सरफेस होता आणि खाली एक सरफेस होता आपला, पण कोन मध्ये फक्त खालती एक सर्क्युलर सरफेस ऍड होईल फक्त एक्स्ट्रा, ठीक आहे. तर तेवढ्या एक सरफेस साठी आपण काय करू, एक पाय आर स्क्वेअर अजून इथे ऍड करूयात इथे, ठीक आहे. तर दिस इज फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. आणि लास्टली व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ कोन सिंपल आहे, तुम्हाला जर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर माहिती आहे तर व्हॉल्यूम ऑफ कोन सिंपल, त्याला बाय 3 करायचं, 3 ने डिवाइड करून द्या तर आपला फॉर्म्युला तयार होतोय ते 1/3 पाय आर स्क्वेअर एच, ठीक आहे. हे सिंपल फॉर्म्युलाज आहे इथे. आता नेक्स्ट आपण बघूयात इथे स्फिअर. स्फिअर मध्ये बघा आता टोटल आणि कर्व्ड सरफेस एरिया सगळं काही नाही, स्फिअर पूर्ण कर्व्डच असतो आता, ठीक आहे. तर एकच सरफेस एरिया असणार, दॅट विल बी टोटल कर्व्ड, सगळं तेच असणार आता, ठीक आहे. तर सरफेस एरिया जर स्फिअरचं बघायचं, स्फिअर मध्ये एकच क्वांटिटी असतो, दॅट इज रेडियस, ठीक आहे. तर सरफेस एरिया इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 4/3 पाय आर क्यूब, ठीक आहे. तर हे फॉर्म्युलाज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ह्याच्यावरूनच आपण थोडंसं आपण हेमिस्फिअर साठी आपण डिराइव्ह करूयात इथे. हेमिस्फिअरचा मी थोडं वरती लिहितो कारण की इथे आय थिंक दिसणार नाही तुम्हाला. तर हेमिस्फिअरचा जो फॉर्म्युलाज आहे, ठीक आहे. हेमिस्फिअर मध्ये परत बघा इथे कर्व्ड अँड टोटल सरफेस, पण तुम्ही म्हणणार यार तुम्ही परत कर्व्ड आहे तर मग टोटल सरफेस एरिया कर्व्ड म्हणण्यात काय उपयोग आहे आता, ठीक आहे. तर आता सांगतो बघा, इथे स्पेसिफिकली लिहिलं आहे सॉलिड हेमिस्फिअर, ठीक आहे. सॉलिड म्हणजे काय की आतमध्ये पूर्ण भरलेला आहे तो हेमिस्फिअर, ठीक आहे. तर जेव्हा मी हेमिस्फिअर तयार करणार इथे, तर बघा एक तर हा कर्व्ड सरफेस असणार आणि एक हा जो खालचा सरफेस आहे तो पण ऍड होईल इन टर्म्स ऑफ सरफेस एरिया, ठीक आहे. हॉलो जर तुम्हाला सांगितलं असेल तर टोटल सरफेस एरियाचा कन्सेप्ट येणार नाही, ओनली कर्व्ड सरफेस एरिया, ठीक आहे. तर कर्व्ड सरफेस एरिया मी शॉर्ट फॉर्म लिहितोय, ते कर्व्ड सरफेस एरिया जो आहे हेमिस्फिअरचा, तो कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला सिंपल आहे एकदम. स्फिअर मध्ये जो असतो त्याला अर्धा करा, हाफ करा तुम्ही, ठीक आहे. 4 पाय आर स्क्वेअर होता इथे, तर इथे काय येणार 2 पाय आर स्क्वेअर. आणि परत जसं आपण कोन मध्ये केलं होतं, इथे एक खाली एक सरफेस आहे, तो खालचा जो सरफेस आहे त्याचा एरिया जर मी कर्व्ड सरफेस मध्ये ऍड केला इथे, तर काय भेटेल मला टोटल सरफेस एरिया, तर प्लस काय करायचं अजून एक पाय आर स्क्वेअर. तर इझी फॉर्म्युला आपल्याकडे तयार होतोय काय 3 पाय आर स्क्वेअर. आणि लास्टली राहिलं काय इथे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम बघा इझी आहे, ठीक आहे. व्हॉल्यूम काय आता स्फिअरला अर्धा कट केलंय, विच मीन्स व्हॉल्यूम पण अर्धा होणार. स्फिअरचं व्हॉल्यूम काय होतं 4/3 पाय आर क्यूब, तर ह्याचा व्हॉल्यूम काय असणार इथे 2/3 पाय आर क्यूब, ठीक आहे. तर आय होप हे फॉर्म्युला सगळे क्लिअर असतील तुम्हाला, ठीक आहे. तर ज्यांना एक कंप्लीट लिस्ट पाहिजे फॉर्म्युलाची, त्यांनी व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करून इथे सगळे जे फॉर्म्युलाज लिहिलेले आहेत त्यांना एकदा नोट डाऊन करून घ्या, कारण की एका जागे फॉर्म्युला असल्यावरती आपल्याला रेफर करायला इझी होणार आणि पाठ पण लवकर करू शकतो आपण, ठीक आहे. चला आपण पुढे जाऊयात, ठीक आहे. नेक्स्ट जो आहे एक एक्झाम्पल करू आपण, 2-3 एक्झाम्पल्स करू ऍक्च्युली जे आता फॉर्म्युलाज केले त्याच्यावरती, ठीक आहे. फर्स्ट जो आहे द लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑफ एन ऑइल कॅन आर 20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर अँड 30 सेंटीमीटर, ठीक आहे. बघ ऍडजस्टंट फिगर सांगितलं पण यार फिगर तर गिव्हनच नाही, चला फिगर बनवू आपण, ठीक आहे. एक क्युबॉइड आहे, ठीक आहे. क्युबॉइड कसं कळलं मला, बिकॉज लेंथ ब्रेथ आणि हाईट दिलंय. लेंथ ब्रेथ आणि हाईट कुठल्या फिगर मध्ये घेतो आपण क्युबॉइड मध्ये, ठीक आहे. तर एक क्युबॉइड बनवू आपण इथे, ठीक आहे. तर त्या क्युबॉइडचं लेंथ ब्रेथ हाईट आपल्याला गिवन आहे इथे. लेंथ गिवन आहे 20 सेंटीमीटर, ब्रेथ पण गिवन आहे 20 सेंटीमीटर आणि हाईट गिवन आहे किती 30 सेंटीमीटर. हाऊ मच वॉटर कॅन इट कंटेन, किती वॉटर सॉरी ऑइल सांगितलंय ना, हा हाऊ मच ऑइल कॅन इट कंटेन, किती कंटेन करू शकतो म्हणजे त्याच्यात ऑइल आपण किती पोर करू शकतो मॅक्सिमम, ठीक आहे. म्हणजे काही नाही, थोडक्यात आपल्याला व्हॉल्यूम काढायला सांगितलं इथे, ठीक आहे. व्हॉल्यूम काढायचं म्हटल्यावरती व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय होतं बोल बच्चा, L इंटू बी इंटू एच. लेंथ 20, ब्रेथ 20 आणि हाईट 30. हे तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला काय भेटेल इथे 12,000 सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे. तर एकदम सिंपल हे होतं इथे की 12 याला मल्टिप्लाय करायचं 12,000 सेंटीमीटर क्यूब. पण क्वेश्चन मध्ये एक छोटासा पॉइंट अजून मेन्शन केलेला इथे 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. जर आपल्याला लिटर मध्ये आन्सर विचारला असेल क्वेश्चन मध्ये
तर मग काय करायचं, आपण ह्या सेंटीमीटर क्यूबला लिटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कन्वर्ट कसं करायचं ते बघा. जेव्हा मी म्हणणार की 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे, ह्याचं मिनिंग काय आहे की ह्याला आपण युनिटरी मेथडने असं लिहू शकतो की 1 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 1/1000 लिटर. ठीक आहे, युनिटरी मेथड सिंपल आहे. 1 लिटर 1000 सेंटीमीटर क्यूब, 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे ह्याला खाली डिवाइड करा तर काय येणार, 1/1000 लिटर. ठीक आहे, आता हा व्हॅल्यूला जर मला लिटर मध्ये कॅल्क्युलेट करायचा असला तर मग काय करणार मी, 1 सेंटीमीटर क्यूब 1/1000 लिटर. माझ्याकडे किती सेंटीमीटर क्यूब आहे, 12000 सेंटीमीटर क्यूब आहे. देअरफॉर इन लिटर जर कॅल्क्युलेट करायचा असला मला तर काय करावं लागेल, मला इथे 12,000 ला 1000 नी डिवाइड करायचं इथे. ठीक आहे, एवढे लिटर येणार तर किती झालं टोटल, 12 लिटर ऑइल तो होल्ड करू शकतो. ठीक आहे, तर हा पण तुमचा आन्सर बरोबर आहे आणि लिटर मध्ये कन्वर्ट करून हा आन्सर येईल तुमचं फायनल. ठीक आहे, तर इझी क्वेश्चन होता. आय होप तुम्हाला कळलं असेल. तर मग आपण एक स्टेप पुढे जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू इथे. रेडियस अँड हाईट ऑफ अ सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वायर इज 2.8 मीटर अँड 3.5 मीटर. हाऊ मच कॅन द टँक होल्ड. परत किती वॉटर होल्ड करू शकतो, म्हणजे आपल्याला काय विचारलंय, व्हॉल्यूम विचारलं आहे थोडक्यात. ठीक आहे, इफ अ पर्सन नीड्स 70 liters ऑफ वॉटर अ डे देन हाऊ मेनी पीपल विल द वॉटर बी सफिशियंट फॉर इन अ डे. चला, हे थोडंसं मोठं आहे सोल्युशन याचा, तर आपण स्टेप बाय स्टेप करून सॉल्व्ह करून बघूया. तिथे काय काय सांगितले, ते रेडियस ऑफ रिझर्वायर किती सांगितलं आपल्याला, 2.8 मीटर आणि हाईट ऑफ रिझर्वायर इज इक्वल टू 3.5 मीटर. ठीक आहे, एक अजून कन्वर्जन त्यांनी द्यायला पाहिजे होतं क्वेश्चन मध्ये, विच इज 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. ठीक आहे, हे कन्वर्जन द्यायला पाहिजे होतं क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, पण काय नाही, आपण करून घेऊ, काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यात. ठीक आहे, बघूयात आपण किती वॉटर तो होल्ड करू शकतो वॉटर टँक. तर सिंपल आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय होता बच्चा, व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. ठीक आहे, पाय ची व्हॅल्यू तुमच्या कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंग घेऊ शकता तुम्ही. मी 22/7 घेतो बिकॉज मला माहिती आहे थोडंसं. बघा इथे 28, 35 सारखं दिसतोय ना, तर ते 7 चे मल्टिपल्स आहे. ठीक आहे, तर जेव्हा मी फॉर्म्युला लिहिणार तर एक 7 नी काहीतरी कॅन्सल होऊन जाईल, तो डिवाइड होऊन जाईल प्रॉपरली. ठीक आहे, इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय, 2.8 2 वेळा लिहावं लागेल इथे, इंटू एच. एच म्हणजे किती, 3.5. ठीक आहे, ह्याला आपण एकदा कॅन्सल करून बघू, इंटू 4 आणि आय थिंक हे आन्सर तुमचा येईल 86.24 मीटर क्यूब. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, 86.24 मीटर क्यूब तुमचा आन्सर येईल इथे. ठीक आहे, पण हे तर मीटर क्यूब मध्ये झालं ना. पुढचं हे तर फर्स्ट स्टेप झाला आपला. ठीक आहे, फर्स्ट पार्ट सॉल्व्ह झालं, एकदम बरोबर काढला आपण आन्सर, वावा 2 मार्क भेटेल आपल्याला. पण पुढचा जो स्टेप आहे, 70 liters ऑफ वॉटर अ डे देन हाऊ मेनी पीपल विल द वॉटर बी सफिशियंट फॉर इन अ डे. ठीक आहे, एका दिवसात एका माणसाला 70 लिटर वॉटर लागतो. ठीक आहे, 70 लिटर पाणी पाहिजे. अशी किती माणसांसाठी हा पाणी इनफ असेल हे विचारलं आपल्याला. ठीक आहे, तर इनफ असेल तर आपण अज्युम करू की लेट नंबर ऑफ पीपल माहित नाहीये मला, देअरफॉर आपण अज्युम करूयात की एन आहे. ठीक आहे, एन आहे नंबर ऑफ पीपल. तर आपण काय करू शकतो इथे, एन ला जर मी 70 नी मल्टिप्लाय केला तर मला टोटल वॉटर रिक्वायर्ड भेटणार मला. ठीक आहे, सिंपल आहे बघा. जेवढे लोक आहेत त्याला 70 ने मल्टिप्लाय करा तर टोटल किती वॉटर लागेल मला, तो मला भेटणार. ठीक आहे, आता हा जो अमाऊंट आहे आणि हा जो अमाऊंट आहे हे दोन्ही इक्वल असायला पाहिजे, बिकॉज वॉटर इनफ असायला पाहिजे ना. ही कमी झालं तर नाही चालणार मला. ठीक आहे, तर हेला आणि हेला दोघांना इक्वल करायचं आपल्याला. पण एकच चॅलेंज आहे की जो मीटर क्यूब आहे इथे आणि इथे काय सांगितलंय ते 70 लिटर मध्ये आहे. हा जो व्हॅल्यू आहे दॅट इज इन लिटर. तर मीटर क्यूबला लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा कन्वर्जन आपल्याला गिवन असायला पाहिजे होतं क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तर आणि हे तुम्ही लक्षात पण ठेवू शकता, असं काही डिफिकल्ट नाहीये जास्त. तर 86.24 जो आहे त्याला जर लिटर मध्ये कन्वर्ट करायचं, 1 मीटर क्यूब 1000 लिटर, 86.24 मीटर क्यूब म्हणजे 86.24 इंटू
1000 लिटर्स. ठीक आहे, आणि एवढे लिटर पाणी कशाच्या इक्वल असायला पाहिजे, ते 70 इंटू एन च्या इक्वल असायला पाहिजे. ठीक आहे, इथून आपण जर एन चा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला गेलो तर 86.24 इंटू 1000 डिवायडेड बाय 70. पटकन कॅल्क्युलेशन करून बघू आपण. 8624 डिवायडेड बाय 7, तर 1200 अँड आय थिंक हे दिसणार नाही तुम्हाला, मी खाली लिहितो कॅल्क्युलेशन सगळं. ठीक आहे, 86.24 आणि ह्याला डिवाइड करून बघू आपण. 1000 आय थिंक इथे 16 म्हणजे इथे 2, 12 म्हणजे इथे परत 1 आणि 14 म्हणजे सॉरी काहीतरी चुकलंय का, आय थिंक चुकलंय, 22 आहे ना, तर आय थिंक इथे 3 यायला पाहिजे आणि इथे 14 म्हणजे काय येणार इथे 2. तर 1232 लोकांसाठी हा पाणी इनफ आहे एका दिवसात फक्त. ठीक आहे, तर हेच विचारलं होतं ना आपल्याला क्वेश्चन मध्ये, एका दिवसात किती लोक ह्या टँक मधून पाणी कंझ्युम करू शकतात. ठीक आहे, तर इझी क्वेश्चन होता. आता फक्त लेंदी 2-3 स्टेप होते फक्त, तो स्टेप्स लक्षात ठेवा, मेथड लक्षात ठेवा. हा टाइपचा क्वेश्चन आला की सेम मेथड लावून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चेंज काय होणार, फक्त ही व्हॅल्यूज चेंज होतील आपले. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा मेथड चेंज होणार नाही. ठीक आहे, तर आपण चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर्स ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर and height 6 centimeter can be made by melting a solid sphere of 30 centimeter radius. ठीक आहे, चला आपण एकदा थोडस आपण ना 2 कॉलम बनवूया तिथे. फर्स्ट कॉलम आहे स्फिअरचा. ठीक आहे, आणि सेकंड कॉलम आहे कशाचा, सिलेंडर. ठीक आहे, एक मोठा सॉलिड स्फिअर आहे. ठीक आहे, एक मोठा सॉलिड स्फिअर आहे आणि त्याला मेल्ट करायचंय. मेल्ट करून मग काय फॉर्म करायचं, मला एक नवीन सिलेंडर फॉर्म करायचं, पण एक नाही, खूप सारे छोटे छोटे सिलेंडर मध्ये डिवाइड करायचंय त्याला. विच मीन्स काय होता की जेवढा मी स्फिअर मेल्ट करणार त्याच्याहून जास्त तर माझ्याकडे मेल्टेड मटेरियल नाहीये. ठीक आहे, विच मीन्स व्हॉल्यूम जो आहे तो मेल्टेड स्फिअरचा आणि टोटल सिलेंडर जेवढे पण आहे त्यांचा कम्प्लीट व्हॉल्यूम जो आहे तो सेम असायला पाहिजे. ठीक आहे, देअरफॉर आपण आधी व्हॉल्यूम एक एक ऑब्जेक्टचा काढून बघूया. ठीक आहे, स्फिअरच्या रेडियसला मी कॅपिटल आर नाव देतो. इथे ते किती दिलं आपल्याला, 30 सेंटीमीटर. ठीक आहे, 30 सेंटीमीटर दिलं आहे. आपण थोडं कॅल्क्युलेट करून बघू. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय होतं बच्चा, बोल 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, ह्याचा क्यूब करावं लागेल मला, तर 30 इंटू 30 इंटू 30 आर क्यूब. मी पायला मी तसंच ठेवणार, मी व्हॅल्यू नाही टाकतोय पायचा. ठीक आहे, त्याचं रिझन तुम्हाला 2 मिनिटात कळेल जेव्हा मी पुढचं कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे, तर आपण कॅल्क्युलेशन करून बघू. बघा इथे काय, 4/3 इंटू पाय इंटू आर क्यूब, हे 10 ने कॅन्सल होईल. आणि मग हे बघा 30 इंटू 30, 30 इंटू 30 म्हणजे 900, 900 इंटू 10 म्हणजे 9000 आणि इंटू 4. ठीक आहे, 9 4 जा 36, आय थिंक 36,000 पाय काय येणार इथे, सेंटीमीटर क्यूब. एवढा टोटल व्हॉल्यूम आहे एक स्फिअरचा. ठीक आहे, ह्याच स्फिअरला आपण मेल्ट केलं आणि खूप सारे छोटे छोटे सिलेंडर मध्ये फॉर्म केले. तर आता आपण एक सिलेंडरचा व्हॉल्यूम काढून बघू. ठीक आहे, सिलेंडरचा जो रेडियस आहे त्याला मी स्मॉल आर नाव देतो. तो रेडियस किती दिला आपल्याला, 10 सेंटीमीटर आणि हाईट किती दिला आपल्याला, 6 सेंटीमीटर. ठीक आहे, तर आता सिलेंडरचं व्हॉल्यूम काढू आपण. चला, volume is equal to pi r square into h, pi into r square, r square केलं तर 100 भेटेल मला, into h is equal to 6. तर बेसिकली काय लिहिलंय ते 600 पाय सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, तर एवढंच राहू दे आपण कॅल्क्युलेशन मध्ये. पुढे काय करायचं आपल्याला, किती नंबर ऑफ सिलेंडर्स फॉर्म होऊ शकतात ते फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर लेट नंबर ऑफ सिलेंडर्स बी एन. परत किती सिलेंडर आहे ते माहित नाहीये मला, तर आपण नंबर अज्युम करूयात, काही ना काहीतरी असेल नंबर. ठीक आहे, तर कंडिशन काय लावायचं इथे की एन सॉलिड सिलेंडर्स आहे आणि एक सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे 600 पाय. तर टोटल व्हॉल्यूम ऑफ एन सिलेंडर्सचा टोटल व्हॉल्यूम काय असणार इथे, एन ला आपण एक सिलेंडरच्या व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे, तर काय भेटणार आपल्याला, एन इंटू 600 पाय. आणि लास्टली हा जो व्हॉल्यूम आहे, दिस शुड बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ
स्फिअर, बिकॉज स्फिअरलाच मेल्ट करून आपण हे बनवलेले आहेत सगळे. ठीक आहे, तर पटकन कॅल्क्युलेशन करून बघू. बघा, n इंटू 600 पाय इज इक्वल टू 36,000 पाय. हे बघा, पाय आणि पाय कॅन्सल झालं इथे. मी म्हटलं होतं ना, पायला तसंच ठेवायचं. ठीक आहे, अशा क्वेश्चन्स मध्ये शक्यतो पायचं मोस्टली ना कॅन्सलच होऊन जातो व्हॅल्यू. ठीक आहे, तर पायची व्हॅल्यू ठेवून एवढा मोठा कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण काय करू इथे, की पायला तसंच ठेवू आणि दोन्ही साईडला ते आपोआप कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, बघा इथे नेक्स्ट काय, 2 0 पण कॅन्सल होतील आणि 6 इंटू 6 ला आपण खाली घेऊन गेलो तर n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 6 म्हणजे काय येणार इथे 60. म्हणजे 60 सिलेंडर्स आपण बनवू शकतो युझिंग वन स्फिअर. ठीक आहे, डायमेन्शन मध्ये एवढं जास्त चेंज नाही दिसणार तुम्हाला, पण व्हॉल्यूम मध्ये तेवढं जास्त चेंज आहे. म्हणून आपण काय करू शकतो, खूप सारे सिलेंडर बनवू शकतो एक स्फिअर मधून. ठीक आहे, तर इझी क्वेश्चन परत एकदा, मागच्या क्वेश्चनचं थोडं सिमिलर होता इथे, पण थोडासा म्हणजे डिफरंट अप्रोच होता याचा. ठीक आहे, परत एक नवीन टाइप ऑफ क्वेश्चन झालंय हे, पण इझी आहे, इझिली करू शकतो आपण. फक्त एक मेथड लक्षात ठेवू आपण. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट आय थिंक हा लास्ट क्वेश्चन आहे ह्या टॉपिक वरचा. ठीक आहे, cylinder and a cone have equal bases. The height of the cylinder is 3 centimeter and the area of its base is 100 centimeter square. Cone is placed upon the cylinder. Volume of the solid figure so formed is 500 centimeter cube. Find the height of the object. ठीक आहे, बघा, a cylinder and a cone have equal bases. बेस इक्वल आहे सिलेंडर आणि कोनचा. म्हणजे बघा, एक सिलेंडर आहे, सिलेंडर बनवतो मी इथे. ठीक आहे, आणि एक कोन आहे इथे. ठीक आहे, दोघांचा बेस इक्वल आहे म्हणजे हा जो एरिया आहे ते दोघांसाठी इक्वल असणार. ठीक आहे, मी इथे लिहून पण देतो, इक्वल एरिया. ठीक आहे, आणि माझा फिगर कसं तयार केलंय की एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडर वरती मी एक कोनला ठेवलंय असं वरती. ठीक आहे, विच मीन्स आपण एक काम करू इथे, एरियाचा बेसिकली फॉर्म्युला. आता बघा, एरिया सेम आहे म्हणजे रेडियस पण सेम असायला पाहिजे, बिकॉज खाली तर सर्कलच असतो ना सिलेंडर आणि कोन मध्ये. सर्कल मध्ये एकच पॅरामीटर आहे, दॅट इज रेडियस. ठीक आहे, तर दोघांचा जो रेडियस आहे तो पण सेम असणार इथे. तर एरियाला आपण कसं लिहितो, सर्कलच्या पाय आर स्क्वेअर, आणि पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली, आपल्याला 100 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज फर्स्ट, आणि हे काय गिवन आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आपण आपला टोटल जो फिगर आहे तो फिगर तयार करून बघू एकदा. फिगर कसा आहे आपला, की हा कोनला घेऊन आपण सिलेंडर वरती ठेवलोय इथे. ठीक आहे, तर हे बघा सिलेंडर, थोडासा खाली बनवू आपण. ठीक आहे, हे बघा सिलेंडर, आणि इथे वरती आपण एक कोन ठेवलं असं. ठीक आहे, आणि कोनचा जो हाईट आहे तो आपल्याला गिवन आहे किती, 3 सेंटीमीटर. ओ सॉरी, कोन साईडचा काढायचा आपल्याला. सिलेंडरचा हाईट आपल्याला काय गिवन आहे इथे 3 सेंटीमीटर, आणि ह्याचा हाईट जो आहे तो h1 आपण अज्युम करू, आणि हा जो हाईट आहे त्याला आपण h2 अज्युम करूया. ठीक आहे, चल फायनली जो आहे व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर, फाइंड द टोटल हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. टोटल हाईट म्हणजे काय काढायला सांगितलंय मला इथे, h1 प्लस h2 ची व्हॅल्यू काढायला सांगितले क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तर टोटल व्हॉल्यूम जर गिवन असेल, टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय, आता टोटल व्हॉल्यूम इज व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सिलेंडरचं व्हॉल्यूम आपण कसं लिहितो इथे बघा, पाय आर स्क्वेअर इंटू एच, पण सिलेंडरचा हाईट आपण किती घेतो इथे h2. ठीक आहे, प्लस कोनचं व्हॉल्यूम काय होतं, आता सेम फॉर्म्युला, फक्त 1/3 ऍड करायचं इथे. ठीक आहे, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर इंटू h1, कारण की ह्याचा हाईट आपण h1 अज्युम केलं आहे इथे. ठीक आहे, हा जो टोटल व्हॉल्यूम आहे तो आपल्याला 500 गिवन आहे क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, आता बघा एक ऍडव्हान्टेज काय आहे इथे, की पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे मला. ठीक आहे, तो पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 इंटू h2 प्लस 1/3 इंटू 100 इंटू h1 इज इक्वल टू 500. हे बघा 0 0 सगळं कॅन्सल झालं इथे. ठीक आहे, इथून तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. कॅल्क्युलेट केल्यानंतर ना तुमचा h1 माहित नाहीये मला, h2 ऑलरेडी गिवन आहे. h2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ह्या फॉर्म्युला मध्ये, ह्या इक्वेशन मध्ये h2 ची व्हॅल्यू तुम्ही 3 पुट करा,
तर मग 3 पुट केल्यानंतर काय येणार बघा, 3 प्लस h1/3, 3 प्लस h1/3 इज इक्वल टू 5. तर इथून तुम्ही h1 कॅल्क्युलेट करा, तर तुमचा आन्सर यायला पाहिजे इथून 6 सेंटीमीटर. ठीक आहे, तर h1च काढा, h1 काढलं आपण. टोटल हाईट ऑफ ऑब्जेक्ट पाहिजे म्हणजे काय, h1 प्लस h2, h1 प्लस h2 काढा. टोटल हाईट मी लिहितो इथे, टोटल हाईट इज इक्वल टू h1 प्लस h2. h1 प्लस h2 म्हणजे काय येणार इथे, 6 प्लस 3 म्हणजे टोटल 9 सेंटीमीटर. हे तुमचं फायनल आन्सर असणार क्वेश्चनचा. ठीक आहे, तर सिंपल होतं क्वेश्चन, म्हणजे सिंपल तर नव्हता असा, पण थोडाफार इमॅजिनेशन करायचं होतं आपल्याला की सिलेंडर इन कोणचं बेस सेम आहे, एकावरती एक ठेवलं तर तो बेसचा जो πr² एरिया आहे ते तर कॉमनच आहे दोघांसाठी. ठीक आहे, तर आधी πr² ची व्हॅल्यू काढून घेतली आपण आणि मग तो व्हॅल्यू आपण युज केलं कुठे, तो व्हॉल्युम्सच्या इक्वेशन मध्ये युज केलं आपण तसं. ठीक आहे, तर आय होप क्लिअर असेल हा क्वेश्चन. ठीक आहे, जास्त काही कॉम्प्लिकेशन असं नाहीये, पण मे बी थोडासा विचार करायला किंवा डिफरंट टाइप ऑफ क्वेश्चन बघताना जो आहे तो आपल्याला इमॅजिन करायला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून हा क्वेश्चन थोडासा घेतलाय मी इथे. ठीक आहे, तर आय होप क्लिअर असेल तुम्हाला हे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नाही, ऍक्च्युली नेक्स्ट आहे फ्रस्टम. ठीक आहे, फ्रस्टम ऑफ अ कोन काय असतो ते एकदा सिंपल आपण बघूया इथे. ठीक आहे, माझ्याकडे हे नाहीये, मी तुम्हाला थिअरी पहिले सांगून देतो की फ्रस्टम तयार कुठून झालंय. ठीक आहे, एक फ्रस्टमचा मिनिंग काय असतो बघा. सगळ्यात पहिले तर इथे कोन लिहिलेला दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, कोन, कोन बनवू आपण एक. ठीक आहे, हे बघा, हे कोन झालं एक. ठीक आहे, दिस इज अ कोन. आता एका कोन मधून जर इथे मी एक कट केला ह्याला, ठीक आहे, वरती जो लाईन बनवलाय तिथून कट केला आणि एवढं पार्टला मी काढून टाकलं इथून. ठीक आहे, तर जो नवीन फिगर तयार होईल माझ्याकडे तो बघा इथपर्यंतच असेल. इथे पण छोटा एक सर्क्युलर फेस येणार आणि हा जो एक मोठा सर्क्युलर फेस येणार. ठीक आहे, देअरफॉर छोटा सर्क्युलर फेस आणि एक मोठा सर्क्युलर फेस. ठीक आहे, तर असा एक फिगर तयार होतोय. हाच फिगर जो आहे ह्याला आपण काय म्हणतो, एक फ्रस्टम ऑफ कोन. ठीक आहे, फ्रस्टम ऑफ कोन मध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखे 3 क्वांटिटीज आहेत, ऍक्च्युली 4 आहेत. तर R1 एक, सॉरी ह्याला आपण R2 लिहू, खालचा जो आहे त्याला आपण काय लिहू, आपण R1, आणि हा जो वरून खालपर्यंत हाईट आहे दॅट इज H. आणि एक अजून क्वांटिटी आहे दॅट इज कॉल्ड एज स्लॅन्ट हाईट. जसं कोन मध्ये बाबा स्लॅन्ट हाईट असतो ना, तसं इथे पण स्लॅन्ट हाईट असतो, त्याला काय म्हणायचं आपण, L. आणि ह्या स्लॅन्ट हाईटचा एक सिंपलचा फॉर्म्युला आहे जो डिराइव्ह करून दाखवणार मी तुम्हाला. ठीक आहे, डिराइव्ह करून दाखवतो मी. बघा, हा डिस्टन्स R1 डिस्टन्स आहे आणि हा डिस्टन्स R2. तर इथून इथपर्यंतचा जर मी डिस्टन्स कॅल्क्युलेट केला तर मी त्याला R1 मायनस R2 लिहू शकतो मी ह्याला. ठीक आहे, आणि बघा इथून मी इथे जातोय तर हा हाईट तर चेंज होत नाहीये इथे, म्हणजे दिस हाईट इज H. तर हा जो एक छोटा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय इथे, तो ट्रायंगलला मी परत बनवतो इथे. ठीक आहे, ट्रायंगल बनवलं मी इथे. ट्रायंगल मध्ये कसं होतं की हा जो लेंथ आहे दॅट इज L विच इज स्लॅन्ट हाईट. ही लेंथ किती आहे, H, आणि हा लेंथ काय आहे, R1 मायनस R2. तर सिंपल राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम जर आपण लावलं इथे, तर L चा जो व्हॅल्यू येतो इथे त्याला आपण काय लिहू शकतो, L² इज इक्वल टू R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर प्लस H². तर सिम्पली आपण L इज इक्वल टू काय करू शकतो, अंडर रूट ऑफ R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर प्लस H². ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवूयात स्लॅन्ट हाईट साठी. आणि राहिले काय आता, सिंपल सॉलिड फिगर आहे. सॉलिड फिगर आहे तर व्हॉल्यूम, सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ते सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, तर मी पटकन फॉर्म्युलाच तुम्हाला लिहून देतो, तो फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या. ठीक आहे, दुसऱ्या कलरने लिहितो मी. कर्व्ड सरफेस एरिया, परत बघा कोन मधून कट केलेला आहे म्हणजे एक कर्व्ड सरफेस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, कर्व्ड सरफेस एरिया फक्त पाहिजे असेल तर काय लिहावं लागेल मला इथे, पाय इंटू R1 प्लस R2 इंटू L. ठीक आहे, दिस इज फर्स्ट. दुसरा, टोटल सरफेस एरिया. मी मगाचपासून सांगतोय तुम्हाला की टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, की त्याच्यात कर्व्ड तर असणारच, पण कर्व्ड सरफेस एरिया सोडून वर आणि खाली 2 छोटे छोटे सरफेसेस अजून ऍड होतील, सर्क्युलर सरफेसेस. ठीक आहे, तर हा एक सरफेस
ह्याचा एरिया किती असणार पाय R2 स्क्वेअर आणि हा एक सरफेस ह्याचा सरफेस एरिया किती असणार पाय R1 स्क्वेअर. ठीक आहे, हे दोन एरियाज अजून इथे ऍड करावे लागतील मला, तर पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. ठीक आहे, तर हे सिंपल आहे. आणि लास्टली व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा बघा वाढणं फॉर्म्युला थोडा पाठ करावा लागेल आपल्याला, मोठा आहे फॉर्म्युला, डिफिकल्ट नाहीये, पण डिराईव्ह करून काही उपयोग नाही आता. ठीक आहे, बिकॉज डेरिव्हेशन तसंच नाही तुम्हाला विचारलं जाणार, जस्ट फॉर्म्युला ऍप्लिकेशन आहे. तर व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवू आपण, 1/3 पाय इंटू एच. ठीक आहे, 1/3 पाय इंटू एच आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार इथे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2. ठीक आहे, तर हे 3 फॉर्म्युला आणि हा जो 4th फॉर्म्युला आहे स्लॅन्ट हाईट साठी. ठीक आहे, एवढे 4 फॉर्म्युलाज आपण लक्षात ठेवूया फ्रस्टम साठी. ठीक आहे, हे तर बेसिक फॉर्म्युलाज आहेत, ह्याच्या पुढे आपण 2-3 क्वेश्चन ह्याचे करून बघू. ठीक आहे, चला नेक्स्ट काय इथे, a bucket is frustum shaped, its height is 28 सेंटीमीटर. वा वा वा, हाईट ऑलरेडी गिवन आहे क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, चला आपण गिवन काय काय ते लिहून बघू एकदा. तर हाईट इज गिवन अस as 28 सेंटीमीटर. ठीक आहे, रेडियाई ऑफ द सर्क्युलर फेस, रेडियाई म्हणजे बेसिकली रेडियसचा प्लुरल आहे तो. रेडियाई ऑफ सर्क्युलर फेसेस म्हणजे R1 आणि R2 ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. R1 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर आणि R2 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. लास्टली विचारलं काय, फाइंड द कॅपॅसिटी ऑफ द बकेट. ठीक आहे, आपण मागे 2 क्वेश्चन केले जिथे कॅपॅसिटी विचारलं होतं आपल्याला. कॅपॅसिटी म्हणजे काय, थोडक्यात व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. ठीक आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता बच्चा बोल, व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू 1/3 पाय एच इंटू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2. ठीक आहे, सगळे व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे ऑलरेडी. ठीक आहे, तर आपण इथे पुढे कॅल्क्युलेट करून बघूयात. 1/3 इंटू पाय इंटू एच, हाईट किती दिले आपल्याला 28 आणि हा पायची पण व्हॅल्यू टाकावी लागेल ना आपल्याला. चला पायचा व्हॅल्यू टाकूयात आपण. पाय इज इक्वल टू मी घेतो 22/7, परत 28 आहे बघा, 7 आणि 7 इंटू 4 28 असतो, तो कॅन्सल आउट होऊन जाईल म्हणून 28 घेतलाय मी इथे. ठीक आहे, चला पुढचं लिहू आपण. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2. R1 स्क्वेअर 12 चा स्क्वेअर काय असतो 144 प्लस 15 चा स्क्वेअर असतो 225 प्लस R1 R2 पाहिजे तर 12 इंटू 15 करा तुम्ही, तर येणार 180. ठीक आहे, हे ऍड करू आपण थोडासा. 1/3 इंटू 22 इंटू बघा 7 इंटू 1 7 इंटू 4, तर मी 4 खाली लिहितो इथे. ठीक आहे, नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येणार इथे आपण पटकन ऍड करून बघूया इथे. 144 225 180, 5 प्लस 4 9, 4 प्लस 2 6 प्लस 8 14, 2 प्लस 1 3 प्लस 1 4 प्लस 1 5, तर काय येणार हा 549. ठीक आहे, ह्याला आपण सॉल्व्ह करून बघूयात. हे बघा, हे 3 ने आय थिंक कॅन्सल होऊन जाईल. 3 1 जा 3, 3 8 जा 24 आणि 3 3 जा 9. ठीक आहे, तर 22 इंटू 4 काय इथे 88 इंटू 183 आणि युनिट काय असणार आपल्या इथे सगळं सेंटीमीटर मध्ये गिवन आहे, तर सेंटीमीटर क्यूब मध्ये माझा व्हॉल्यूम भेटेल मला. ठीक आहे, परत एक छोटासा कॅल्क्युलेशन मी इथे करतो. 183 इंटू 88. ठीक आहे, 8 8 जा 64 66, 8 1 जा 8 प्लस 6 14 आणि 1464 बघा 10 11 4 प्लस 1 5 प्लस 1 6 16104 सेंटीमीटर क्यूब. बघा इथे मी एकदम पटकन 2 मिनिटात केलं कॅल्क्युलेशन. तुम्ही पण थोडासा कॅल्क्युलेशन वरती जास्त फोकस करा. ह्या चॅप्टर मध्ये जो आहे तो थोडासा हँडी राहील तुमच्यासाठी. बिकॉज काय आहे ना, आता सगळं काही क्वेश्चन जो आहे तो फॉर्म्युला बेस्ड आहे. ठीक आहे, जर तुम्हाला क्वेश्चन टफ द्यायचं असेल बोर्डवाल्यांना, तर मग ते काय करतील की कॅल्क्युलेशन थोडासा डिफिकल्ट करतील, बिकॉज ते सोडून अजून काहीच करू शकत नाही ते. ठीक आहे, बिकॉज टाइप ऑफ क्वेश्चन परत फिक्स्ड आहे. जे आपण करतोय ह्याच टाइप ऑफ क्वेश्चन बोर्ड्स मध्ये येणार. ठीक आहे, तर
फक्त चेंज काय होऊ शकतो, व्हॅल्यूज चेंज होऊ शकतात, कॅल्क्युलेशन थोडं डिफिकल्ट होऊ शकतो. ठीक आहे, तर हा जो पार्ट केलाय आपण ह्याच्यावरती थोडंसं तुम्ही फोकस करा, हे कॅल्क्युलेशन फास्ट कसं करायचं आपण. ठीक आहे, तो एकदा केलं की मग आपला इझिली क्वेश्चन्स जे आहे ते सॉल्व्ह होतील. आणि ऑफकोर्स फॉर्म्युलाज तर पाहिजेच आपल्याला. ठीक आहे, तर आय होप हा क्लिअर असेल. तर फायनली काय, व्हॉल्यूम सिंपल फॉर्म्युला होता, एक फॉर्म्युला आपण लावला इथे आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केले तिथे. ठीक आहे, चला पण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढे जाणार आहे. हा, क्या बात है. The radii of the ends of a frustum are this much, this much, this much. Height is 6 centimeter. Then find its curved surface area, total surface area and volume. Simple. परत एक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. सगळं काय गिवन आहे इथे. व्हॅल्यूज लिहून बघू आपण. R1 is equal to 14. R2 is equal to 6 आणि हाईट इज इक्वल टू पण काय दिलं आपल्याला, 6 सेंटीमीटर. ठीक आहे, सिंपल आहे. सगळ्यात पहिले मला एक सांगा, कर्व्ड सरफेस एरिया फॉर्म्युला काय होतं इथे, पाय आर स्क्वेअर एच. नाही, 2 पाय आर. काय होतं रे फॉर्म्युला, फॉर्म्युला फॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम पाय इंटू R1 प्लस R2 इंटू एल. एल आपल्याला गिवन आहे का क्वेश्चन मध्ये. स्लॅन्ट हाईट कुठे दिसतोय का तुम्हाला इथे, नाही. तर स्लॅन्ट हाईट पहिले काढावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तर फर्स्ट थिंग स्लॅन्ट हाईट काढायला, स्लॅन्ट हाईट एल इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता, अंडर रूट ऑफ R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ठीक आहे, एच स्क्वेअर म्हणजे काय येणार इथे, 6 चा स्क्वेअर 36. R1 मायनस R2 करा तर तुम्हाला काय भेटेल इथे, 8 सेंटीमीटर. 8 चा स्क्वेअर काय येणार इथे, 64. आणि हे बेसिकली काय, 36 प्लस 64 इज 100 आणि 100 चा रूट काय असतो बेसिकली 10 सेंटीमीटर. ठीक आहे, तर सगळे व्हॅल्यूज जे आहेत ते आहे आपल्याकडे ऑलरेडी. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ठीक आहे, तर आपण व्हॅल्यूज काढून बघूयात. फर्स्ट कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला पाय इंटू R1 प्लस R2 इंटू एल. पाय स्पेसिफिकली आपल्याला सांगितलंय ते 3.14 घ्यायला, तर पायची व्हॅल्यू टाकून देऊ आपण. ठीक आहे, 3.14 इंटू R1 प्लस R2. R1 R2 ला ऍड करायचे. 14 प्लस 6 म्हणजे किती, 19. नाही, 14 प्लस 6 म्हणजे 20 इंटू काय येणार इथे, पाय R1 प्लस R2 इंटू एल. आणि एल ची व्हॅल्यू आपण काढली इथे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, तर दिस इज इक्वल टू 10. ठीक आहे, दिस इज बेसिकली 200 आणि ह्याला मल्टिप्लाय करा तर 628 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस विल बी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ काय आपला फ्रस्टम. ठीक आहे, सेकंड पार्ट टोटल सरफेस एरिया. मी काय म्हटलं, टोटल सरफेस एरिया इज बेसिकली कर्व्ड सरफेस एरिया प्लस वरचा सरफेस एरिया आणि खालच्या सरफेसचा एरिया. वरचा जो सरफेस आहे दॅट इज पाय R2 स्क्वेअर आणि खालचा जो सरफेस आहे दॅट इज पाय R1 स्क्वेअर. हे फॉर्म्युला पण लिहून दिलंय तुम्हाला. ठीक आहे, कर्व्ड सरफेस एरिया आपण आताच कॅल्क्युलेट केलं किती, 628. आणि हे काय येणार आता बघा, पाय तुम्ही कॉमन काढा, काय येणार इथे, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. तर आपण लिहून बघू, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर इज इक्वल टू 628 प्लस पाय इज गिवन 3.14 आणि R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर करून बघू आपण इथे बघा. 14 स्क्वेअर, 14 चा स्क्वेअर असतो 196 प्लस 6 स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर असतो किती, 36. ठीक आहे, आय थिंक हा थोडासा कॅल्क्युलेशन मध्ये हे होईल, 202 आणि 232. तर दिस विल बी 3.14 इंटू 232. तर पटकन तुम्ही काय करा आता, ह्याच्या पुढे तुम्ही कॅल्क्युलेशन करून कमेंट सेक्शन मध्ये आन्सर सांगायचा. ठीक आहे, तर ह्याचा जो प्रोसेस आहे परत ते सिंपल आहे. आता लास्ट एक पार्ट राहिले ते पण कॅल्क्युलेट करून बघू आपण. थर्ड पार्ट काय आहे इथे, व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम कसं काढतो आपण, फ्रस्टमचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण मागे यूज केलेला इथे, 1/3 पाय एच इंटू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2. ठीक आहे, तर परत इझी फॉर्म्युला मध्ये फक्त व्हॅल्यूज टाकायचे तिथे. ठीक आहे, तर मी व्हॅल्यूज पुट करतोय ते 1/3 इंटू पाय. पाय किती, 3.14 इंटू एच आपण कॅल्क्युलेट केलं, सॉरी एच आपल्याला गिवन आहे किती, एच आपल्याला गिवन आहे 6 सेंटीमीटर. आणि लास्टली काय, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2. ठीक आहे, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर तर आपण मागे लिहिलो होतो इथे, प्लस R1 R2 14 इंटू 6. 14 इंटू 6 किती असतो इथे,
4. ठीक आहे. परत अजून एक कॅल्क्युलेशन आहे, हे दोघांचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पटकन आन्सर सांगा. चला चला चला. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करा. आपण काय करू, थोडस पुढचं बघू आपण. ठीक आहे, थोडस टाइम कमी आहे आपल्याकडे. चला, आय होप हे लिहिलं असेल. ज्यांना हे लिहायचं वगैरे असेल किंवा कॅल्क्युलेशन साठी किंवा फॉर्म्युला कसं अप्लाय करायचं, व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करा आणि मग पुढे कंटिन्यू करू शकता तुम्ही. ठीक आहे. चला, नेक्स्ट हा नवीन पार्ट आहे आता. ठीक आहे, नवीन पार्ट जो आहे ते आपण थोडस डिटेल मध्ये बघूया. ठीक आहे. फर्स्ट जो आहे दॅट इज कॉल्ड एज सेक्टर ऑफ अ सर्कल. ठीक आहे. सर्कल आय होप सगळ्यांना माहिती असेल. सर्कल इज अ फिगर जिथे एक सेंटर असतो आणि ते सेंटर पासून पूर्ण जो फिगर आहे तो फिगरचा डिस्टन्स फ्रॉम द सेंटर इज कॉन्स्टंट आणि तो डिस्टन्स किती असणार, इक्वल टू रेडियस. ठीक आहे. तो रेडियसच्या इक्वल असेल तर आपण काय लिहू इथे, रेडियस आर. आता बघा, जेव्हा मी सर्कल मध्ये सेंटर पासून 2 रेडियस ड्रॉ करणार. ठीक आहे, 2 रेडियस आहे बघा, एक OA आणि OB. ठीक आहे, 2 रेडियस ड्रॉ केले मी इथे, तर सर्कल जो आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला आता. ठीक आहे, एक हा खालचा छोटा हिस्सा आणि एक हा वरचा मोठा वाला भाग. ठीक आहे. तर मग आपण काय करू, इथे शेडिंग करतो मी इथे. थांबा, ब्लू कलरने जो मी दाखवतोय दॅट इज स्मॉल पार्ट दॅट इज डिवायडेड इनटू 2 पार्ट्स आहे. तर मग सर्कलचा जो छोटा भाग आहे तो शेड केला विथ ब्लू आणि ग्रीन ने जो शेड करतोय दॅट इज बिग एरिया. ठीक आहे. चला, आता हे मी कशाला करतोय, बिकॉज दिस इज कॉल्ड एज सेक्टर ऑफ अ सर्कल. पण ह्याच्यासाठी पण स्पेसिफिक नाव आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर जो ब्लू मध्ये आहे तो छोटा आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, मायनर सेक्टर ऑफ द सर्कल. ठीक आहे, हे काय आहे इथे, मायनर सेक्टर ऑफ सर्कल. ठीक आहे. वरती तुम्हाला डेफिनेशन पण लिहून दिलं आहे ते बघा. सेक्टर ऑफ अ सर्कल एनक्लोज्ड बाय 2 रेडियाई अँड देअर करेस्पॉन्डिंग मायनर आर्क. एकदा अच्छा, मायनर आर्कचं पण मिनिंग समजून घेऊ आपण. ठीक आहे. नवीन कलर घेऊ आपण इथे. कुठला कलर घ्यायचा इथे, रेड कलर घेतो. हा जो ACB दिसतोय तुम्हाला, ACB जो दिसतोय तुम्हाला, छोटासा भाग आहे सर्कलचा. ठीक आहे, 2 रेडियसने जर मी जॉईन केला, हा एक छोटा भाग आणि एक हा मोठा वाला. ठीक आहे, जो छोटा वाला भाग आहे एवढा जो लेंथ आहे त्याला काय म्हणायचं आपण, मायनर आर्क. ठीक आहे, आणि जो रिमेनिंग पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आपण, मेजर आर्क. तर आता एरिया बाउंडेड बाय 2 रेडियाई अँड मायनर आर्क इज कॉल्ड एज मायनर सेक्टर ऑफ द सर्कल. ठीक आहे, आणि एरिया बाउंडेड बाय 2 रेडियाई अँड मेजर आर्क ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज मेजर सेक्टर. ठीक आहे, सिंपल एक पार्ट आहे, 2 पार्ट मध्ये डिवाइड केला. छोटा एरिया इज मायनर सेक्टर, मोठा एरिया इज मेजर सेक्टर. ठीक आहे. चला, आपण थोडस ना याचे डिटेल मध्ये बघूया. ठीक आहे, की हा जो सर्कलचा जे 2 भाग झाले तिथे, त्याचा आपल्याला काय करायचंय, बेसिकली एरिया, हा जो आर्कचा लेंथ आहे हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे. तर ते कॅल्क्युलेट करण्याच्या आधी एकदा डेफिनेशन बघू, काही मिस नाही ना झालं. ते सेक्टर ऑफ आर्क इनक्लोज 2 एरिया अँड देअर करेस्पॉन्डिंग मायनर, सगळं काय कव्हर झालं आपलं. ठीक आहे. तर हे बेसिक आय होप क्लिअर असेल तुम्हाला. तर एक स्टेप पुढे जाऊयात आपण, एरिया आणि लेंथ ऑफ आर्क कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघू आपण. ठीक आहे, पुढे काय जात नाही रे. हा, व्हेरी गुड. एरिया ऑफ सेक्टर. चला, ह्याला थोडस ना आपण डिटेल मध्ये बघूया. ते चला, मी येलो कलर घेतो. एरिया ऑफ सेक्टर बघा, सेक्टरचे एरिया काढण्याच्या आधी माय होप सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती असेल की जर सर्कलचा रेडियस r दिला असेल तर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअर लिहितो आपण. ठीक आहे, सिंपल फॉर्म्युला आहे. हे 9th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड मध्ये वगैरे केलं असेल तुम्ही. ठीक आहे, तर पाय आर स्क्वेअर सर्कलचा एरिया आहे. ठीक आहे, तर आपण थोडस ना अँगल मध्ये विचार करू. ठीक आहे, अँगल म्हणजे तुम्ही म्हटलं सर्कल मध्ये अँगल कुठे येणार, हे बघा आहे ना अँगल, इथे दिसतोय ना अँगल सगळं. ठीक आहे, तर अशा अँगल मध्ये इमॅजिन करूयात आपण. तर सगळ्यांना हे माहिती असेल की एक सर्कल मध्ये कम्प्लीट सेंट्रल अँगल असतो 360 डिग्री. ठीक आहे, कम्प्लीट सेंट्रल अँगल काय असतो, 360 डिग्री. आता मी म्हटलं आता पूर्ण 360 डिग्री मला नाही पाहिजे, फक्त 180 डिग्री पाहिजे. म्हणजे काय,
ओनली हाफ सर्कल मला हवा आहे इथे, ठीक आहे. म्हणजे काय, आता सर्कलचा हाफ एरिया काढावा लागेल. हाफ एरिया म्हणजे काय, बेसिकली 360 पैकी मी किती अँगल घेतोय, फक्त 180 डिग्री, ठीक आहे. आणि कम्प्लीट सर्कलचा जो एरिया आहे तो किती असणार आहे, ते पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. सेम लॉजिक आपण इथे लावूयात, ठीक आहे. 360 मला नाही पाहिजे, मला फक्त किती पाहिजे, 90 पाहिजे. जर ठीक आहे, जर मला फक्त 90 डिग्री पाहिजे तर 360 पैकी मला फक्त 90 डिग्री पाहिजे आणि इंटू काय करायचंय, ते पाय आर स्क्वेअर. लास्टली ह्याचा तुम्ही सांगा पटकन काय येणार उत्तर. 60 डिग्री आहे तर 360 पैकी मला फक्त 60 डिग्री पाहिजे आणि त्याचा एरिया किती असणार, इंटू पाय आर स्क्वेअर. तर एक पॅटर्न तुम्हाला दिसत असेल, जेवढं पण अँगल आहे मध्ये जो अँगल आपल्याला पाहिजे त्याला 60, त्याला 360 ने डिवाइड करा इंटू पाय आर स्क्वेअर. देअरफॉर जनरल फॉर्म्युला, ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टरचा जो जनरल फॉर्म्युला येतो आपल्याकडे, दॅट इज थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता हा थीटाचा व्हॅल्यू काही असू द्या, चेंज करा, फॉर्म्युला माझं सेम असणार, फक्त थीटाच्या जागी वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुट करत जायचं आपल्याला, ठीक आहे. तर दिस इज फर्स्ट पार्ट, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. नेक्स्ट जो आहे तो पार्ट काय आहे इथे, लेंथ ऑफ आर्क. ओ सॉरी, एक थोडस आपण हे झालं इथे. चला, लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क, आर्क म्हणजे काय, बेसिकली मी सांगितलं तुम्हाला की हा जो लेंथ आहे ए टू बी पर्यंतचा लेंथ अलॉंग द सर्कल, त्याला काय म्हणायचं, आर्क, ठीक आहे. आता बघा, सर्कल पण एक आर्कच आहे, फक्त जेव्हा जो अँगल मधला अँगल कम्प्लीट 360 डिग्री आपण कन्सिडर करतो तेव्हा तो आर्कला काय म्हणायचं, एक सर्कल, ठीक आहे. देअरफॉर सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे, लेंथ ऑफ द आर्क, ह्या केसमध्ये सिंपल सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो इथे, 2 पाय आर, ठीक आहे. परत आपण सेम लॉजिक लावूयात. मला अर्धा आर्क पाहिजे, म्हणजे किती डिग्री साठी पाहिजे, मला 180 डिग्री साठी. देअरफॉर आपण इथे काय म्हणू शकतो, मला 360 पैकी फक्त 180 पाहिजे आणि लेंथ ऑफ आर्क साठी काय करावं लागेल, त्याला 2 पाय आर ने मल्टिप्लाय करायचं इथे, ठीक आहे. लेंथ ऑफ आर्क आणि एरिया मध्ये कन्फ्युज होऊ नका. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर, लेंथ म्हणजे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर, ठीक आहे. तर डिपेंडिंग ऑन कुठला आहे, थीटा बाय 360 जो पार्ट आहे तो कॉन्स्टंट असणार, फक्त 2 पाय आर आणि पाय आर स्क्वेअर चेंज होत राहील, ठीक आहे. इथे काय येणार, एवढा पार्टचा लेंथ पाहिजे मला, तर 360 पैकी मला फक्त 90 डिग्री पाहिजे, तर इंटू पाय आर स्क्वेअर. रॉंग, काय येणार इथे, लेंथ ऑफ आर्क आपण करतोय, काय घ्यायचं इथे, 2 पाय आर, ठीक आहे. लास्टली 60 डिग्री आहे, आता ह्याचा तुम्ही सांगा काय येईल इथे, 60 डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर, ठीक आहे. तर जनरल फॉर्म्युला जर आपण लिहिलं इथे, जनरल फॉर्म्युला काय येणार आपल्याकडे, लेंथ ऑफ आर्क, ठीक आहे, थीटा डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर, ठीक आहे. तर आय होप हा फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर असेल, ठीक आहे. एक अजून काय करायचं आपल्याला, की हे जे दोन फॉर्म्युलाज आपण बघितले आता, ठीक आहे, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर इज एरिया ऑफ सेक्टर आणि थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर इज लेंथ ऑफ आर्क, ठीक आहे. चला, आपण एक पुढे एक डेरिवेशन बघू छोटासा. तो डेरिवेशन काय, रिलेशन बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क. हा डेरिवेशन मला असं वाटतंय की हे डेरिवेशन विचारलं जाऊ शकतो पेपर मध्ये, ठीक आहे. कारण की व्हेरी सिंपल डेरिवेशन आहे, ते 2-3 मार्कासाठी येऊ शकतो हा, ठीक आहे. तर आपण काय करू ना, की हे दोघांमध्ये काहीतरी रिलेशन जर काढायचं असलं आपल्याला, तर मग कसं, अरे यार सॉरी यार, एक मिनिट, कलर चेंज ग्रीन कलर घेऊ आपण. वाह 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 वाह, क्या बात है. चल, रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर सिंपल आहे. फर्स्ट स्टेप तुम्हाला मी सांगतो एकदम. फर्स्ट स्टेप, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय होता बच्चा, बोल. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर, नाही, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. सेकंड काय आपल्याकडे, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला, ठीक आहे,
लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय होतं इथे थीटा बाय 360 इंटू आता काय येणार इथे 2 पाय आर. ठीक आहे, सिंपल आहे. ह्याला मी काय म्हणायचं इथे ए आणि ह्याला मी काय म्हणतो एल. ठीक आहे, लेंथ ऑफ आर्क एल, एरिया ऑफ सेक्टर ए. सिंपल आहे, दोघांमध्ये रिलेशन फाइंड करायचं काही ना काहीतरी. ठीक आहे, तर नेक्स्ट जो स्टेप असणार स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 हे स्टेप नंबर 1 होता इथे स्टेप नंबर 2. ठीक आहे, आता स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं आपण, हा जो ए आहे आणि एल आहे हे दोघांना आपण काय करू डिवाइड करू आपण. ठीक आहे, डिवाइड का करतोय 2 मिनिटात कळेल आता. ठीक आहे, ए बाय एल. ए चा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे बघा थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल काय होता आपल्याकडे थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. ठीक आहे, तर सिंपल एकदम फॉर्म्युला आहे इथे. तर थीटा बाय 360 बेसिकली कॅन्सल होऊन जाईल इथे. ठीक आहे, पाय आणि पाय पण कॅन्सल होतोय, एक आर आणि आर पण कॅन्सल होतोय इथे. ठीक आहे, तर बघा इथे किती सिंपल झालं, एक आर राहिलं इथे आणि एक 2 राहिलंय बघा. तर आपण थोडासा इथला सिम्प्लिफाय करू. ए अपॉन एल इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर एरिया ऑफ सेक्टर बेसिकली काय येतोय आपल्याकडे लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2. तर हा एक रिलेशन डिराइव्ह होतोय आपला एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये. ठीक आहे, आय होप हा डेरिवेशन क्लिअर असेल, एकदम सिंपल आहे. मेथड लक्षात ठेवा, फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप दोघांचा फॉर्म्युला लिहा. लास्ट स्टेप मध्ये काय करा तुम्ही दोघांना डिवाइड करून द्या. जेवढे पण कॉमन टर्म्स आहेत थीटा असेल 360 पाय एक आर सगळं कॅन्सल होऊन जाईल आणि एक सिंपलचा रिलेशन आपल्याकडे भेटेल एरिया आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये. एक अजून क्वांटिटी इन्क्लुडेड आहे रेडियस विच इज ओके बिकॉज सर्कलचा रेडियस तर आपण युज करतोच एनिवेज सगळ्या फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे, आय होप हे क्लिअर असेल. हा फॉर्म्युला वाईज पण तुम्ही लक्षात ठेवा, डेरिवेशन पण तुम्ही लक्षात ठेवायचं इथे. ठीक आहे, ह्याचा एक पुढे क्वेश्चन आहे ते आपण बघू की क्वेश्चन मध्ये कसं युज होणार तो. ठीक आहे, चला तर नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याकडे इथे द मेजर ऑफ अ सेंट्रल अँगल ऑफ अ सर्कल इज 150 डिग्री. चला आपण डायग्राम बनवून बघू आपण. सेंट्रल अँगल, ठीक आहे, एक सर्कल सांगितलं आपल्याला, तो सर्कलचा जो सेंट्रल अँगल आहे तो अँगलचा मेजर म्हणजे किती आहे तो अँगल दिला आपल्याला 150 डिग्री. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट काय इथे रेडियस ऑफ द सर्कल इज 21 सेंटीमीटर. ठीक आहे, रेडियस पण गिवन आहे आपल्याला किती 21 सेंटीमीटर. ठीक आहे, फायनली फाइंड द लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ सेंट्रल अँगल. ठीक आहे, लेंथ ऑफ आर्क अँड हा जो एरिया आहे तो एरिया फाइंड करायला सांगितलंय. सिंपल आहे, एरियाचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. चला हे कॅल्क्युलेट करू आपण पटकन. 150 डिवायडेड बाय 360 इंटू पायला मी घेतो 22/7 इंटू आर स्क्वेअर इज 21 इंटू 21. बघा इथे 7 इंटू 1 7 इंटू 3 आणि लास्टली बघा इथे 3 इंटू 1 3 आणि 3 ह्याला कॅन्सल केलं तर काय येणार इथे 120. परत 3 इंटू 5 3 इंटू 4 आणि मग ह्याला थोडासा सॉल्व करू आपण. 22 इंटू 21 इंटू 5 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, हे बेसिकली काय इथे 22 इंटू 21 इंटू 5 डिवायडेड बाय 4. तर हे बेसिकली काय 5.5 येणार इथे 22/4 म्हणजे. आणि मग 21 इंटू 5 21 इंटू 5 असतो 105. ह्याला पटकन थोडंसं सॉल्व करून बघूया आपण. 105 इंटू 5.5 5 5 25 5 0 आणि इथे 2 5 1 5. ठीक आहे, आणि इथे 0 आणि मग परत काय येणार इथे 525. इथे बघा 5 7 7 आणि 5 आणि एक पॉइंट असणार इथे तर 577.5 काय येणार इथे सेंटीमीटर स्क्वेअर. दिस विल बी एरिया ऑफ द सेक्टर. ठीक आहे, सिंपल आहे एकदम, एक फॉर्म्युला आहे त्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, लास्टली काय इथे एक लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क तर एवढ्यात होऊन जाईल आपला, एकदम इझी फॉर्म्युला आहे आपल्याकडे थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. ठीक आहे, 2 पाय आर थीटा बाय 360 याला लिहून बघू आपण. 150 डिवायडेड बाय 360 इंटू 2 इंटू 22/7 इंटू आर. बघा इथे 3 हे बघा 0 आणि 0 ने कॅन्सल झाला इथे 3 इंटू 12 3 इंटू
5 आणि 3 इंटू 4. हे बघा, एक 4 आणि इथे कॅन्सल जर मी केलं तर 2 इंटू 22 असतो 44 आणि इथे काय येणार 11 आणि 11 इंटू 5 फक्त काय येणार इथे 55. आणि बघा मी लेंथ काढतोय तर फक्त काय येणार सेंटीमीटर येणार. ठीक आहे, एरिया सेंटीमीटर स्क्वेअर, लेंथ इन सेंटीमीटर. ठीक आहे, तर एकदम इझी होता हा. ठीक आहे, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर, थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. हे फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. नाही नो कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट करून दाखवतो तुम्हाला, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने करून बघा तर आन्सर सेम येणार तुमचा. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल हे बघा. आता हा जो एक्झाम्पल आहे हा एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि थोडंसं टफ आहे, तर आपण थोडा हळूहळू करू हे. ठीक आहे, तर फर्स्ट ह्याच्यात 2-3 स्टेप आहे बघा. देन सेगमेंट क्यू आर इज अ टँजेंट क्यू पी आर इज इक्वल टू, आय थिंक इथे क्वेश्चन मध्ये थोडंसं गडबड काय झालंय, इथे ए बी सी च्या जागी त्यांनी पी क्यू आर दिले, तर आपण इथे पी क्यू आर करून घेऊ. बघा पी इथे आर आणि दिस इज गिव्हन ॲज क्यू. ठीक आहे, आणि पी आर ची जी लेंथ आहे तो आपल्याला काय गिव्हन आहे इथे 12 सेंटीमीटर आणि पी क्यू रेडियस ऑफ द सर्कल इज 6 सेंटीमीटर. पी क्यू म्हणजेच रेडियस असतो, तर रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. सगळ्यात पहिले जो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे, ठीक आहे, सगळ्यात पहिले जो ऑब्झर्व करायचे सेगमेंट क्यू आर इज अ टँजेंट ऍट क्यू. टँजेंट ऍट क्यू म्हणजे काय, इथे इथून टँजेंट आहे. जर तुम्हाला आठवत असेल टँजेंट आणि रेडियस दोन्ही काय असतात परपेंडिक्युलर असतात. देअरफॉर हा जो अँगल आहे दॅट विल बी 90 डिग्री इथे. ठीक आहे, विच मीन्स पी क्यू आर जो ट्रायंगल तयार होतोय तो एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, तर आपण तो राईट अँगल ट्रायंगल इथे बनवून बघू एकदा. ठीक आहे, पी क्यू आर राईट अँगल ट्रायंगल हा 6 सेंटीमीटर आणि हा 12 सेंटीमीटर. हे सगळं कशाला करतोय आपण, मला काही ना काहीतरी करून हा अँगल थीटा काढायचा आहे. ते थीटा तुम्ही म्हणणार थीटा कशाला काढायचंय ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले थीटा काढूयात. आता आपण राईट अँगल ट्रायंगल आहे तर ट्रिग्नोमेट्री थोडंफार युज करू शकतो आपण. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री वाईज जर बघितलं तर ह्या ट्रायंगल मध्ये कॉस थीटाची व्हॅल्यू विल बी ऍडजसेंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्युअस म्हणू शकतो मी इथे. ठीक आहे, ऍडजसेंट साइड किती आहे 6, हायपोटेन्युअस किती आहे आपल्याकडे 12. तर आपण काय लिहू शकतो इथे कॉस थीटा इज इक्वल टू 1/2. आणि जर तुम्हाला माहिती असेल कॉस थीटा 1/2 कधी असतो, आपला कॉस थीटाची व्हॅल्यू 1/2 असतो फॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे, तर सिम्पली आपण इथून काय लिहू शकतो थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. ते कशाला कॅल्क्युलेट केलं मी, बिकॉज हा जो सर्कलचा सेंट्रल अँगल आहे तो सेंट्रल अँगल आपल्याला माहिती असायला पाहिजे फॉर एनी काइंड ऑफ कॅल्क्युलेशन. ठीक आहे, कुठल्याही कॅल्क्युलेशन साठी तो सेंट्रल अँगल तर पाहिजेच, बिकॉज सेक्टरचा एरिया जर काढायचा असला तर मग सेंट्रल अँगल माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण मेन क्वेश्चन वरती येऊ. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे हा ट्रायंगलचा काहीतरी एरिया फाइंड करायचा आहे दॅट लाईज आउटसाइड द सर्कल. आउटसाइड द सर्कल म्हणजे काय, आता ह्या ट्रायंगलचा जो एरिया आहे जो सर्कलच्या बाहेरच्या साइडला आहे, विच मीन्स आतमधला एरिया नाही पाहिजे मला. कुठला एरिया पाहिजे, फक्त हा एरिया पाहिजे इथे. ठीक आहे, जे मी शेड करतोय इथे ब्लू कलरनी, एवढा एरिया मला काढायचा आहे इथे. ठीक आहे, तर तेवढा एरिया काढण्यासाठी आपण काय करूया तिथे कम्प्लीट एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, कम्प्लीट एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर मधून जर मी एरिया ऑफ सेक्टरला मायनस केलं इथे, म्हणजे काय की कम्प्लीट एरिया मधून मी एवढा जो पार्ट आहे सेक्टरचा जो पार्ट आहे त्याला मायनस केला तर मग हा पार्ट भेटेल मला. ठीक आहे, व्हेरी सिंपल लॉजिक. काय होतं की जेवढा एरिया नाही पाहिजे मला त्याला मायनस करून टाका, आणि जो नाही पाहिजे तोच काय आहे तो 60 डिग्रीचा जो सेक्टर आहे तो आहे. ठीक आहे, तर आपण पटकन कॅल्क्युलेशन फॉर्म्युला लिहू इथे. एरिया ऑफ ट्रायंगल इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट लिहायचं, तर बघा हाफ इंटू बेसची व्हॅल्यू माहिती का आपल्याला, नाही माहिती, पण बेसचा व्हॅल्यू काढू शकतो का आपण, हो काढू शकतो ना. काढायचं कुठून, ठीक आहे, चला आता पायथागोरस थिअरम वापरू आपण थोडासा. नाही तर पायथागोरसची पण गरज नाही ऍक्च्युली. थीटा माहितीये ना आपल्याला, थीटा इज इक्वल टू काय 60 डिग्री. तर 60 डिग्री मध्ये जर मी एक मिनिट हे लिहिण्याच्या आधी ना आपण थोडंसं आपण इथेच लिहू ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, जर मी साइन थीटाची व्हॅल्यू काढतोय ह्या ट्रायंगल मध्ये, ठीक आहे,
साइन थिटा काढायला काय करावं लागेल मला, ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युस करावं लागेल. ठीक आहे, ऑपोजिट काय आहे आपला पी आर आणि हाच काय आहे माझा बेस ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, पी आर डिवायडेड बाय हायपोटेन्युस किती आहे आपला, सॉरी थोडासा मिस्टेक झालाय, ते बेस ऑफ द ट्रायंगल जो आहे तो क्यू आर आहे आणि हायपोटेन्युस इज इक्वल टू पी आर आहे, माय बॅड. तर क्यू आर डिवायडेड बाय पी आर. तर पी आर ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला गिवन आहे क्वेश्चन मध्ये किती 12 आणि हे काय आहे आपला क्यू आर. आणि सिन्स साइन थिटा, थिटा इज इक्वल टू किती आहे आपला 60 डिग्री. साइन 60 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल, साइन 60 किती असतो √3 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर बघा एक 2 आणि हे 6 कॅन्सल होतं, तर क्यू आर ची जी व्हॅल्यू आहे तो किती येतो इथे 6√3. ठीक आहे, आय होप एवढा पार्ट क्लिअर असेल आपला. हे इनफॅक्ट तुमचं ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे थोडासा. आपला जो मेन करायचा आहे तो तर इथे आहे बघा. आपण परत ग्रीन घेतो इथे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस. बेस किती आहे 6√3 इंटू हाईट किती आहे गिवन आहे क्वेश्चन मध्ये 6. बेसिकली तो रेडियस ऑफ सर्कल असणार इथे. ठीक आहे, आणि एरिया काढतोय तर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येणार आपला आन्सर, मायनस एरिया ऑफ सेक्टरचा एरिया आपण मागे बघत होतो किती होतं θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, θ/360, थिटा किती आहे आपलं 60 डिग्री डिवायडेड बाय 360 इंटू पाय ची व्हॅल्यू, पाय काय घ्यायचं इथे आता पाय 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 आर स्क्वेअर, रेडियस 6 गिवन आहे, आपण काय घेऊ 3.14 घेऊ इथे, इंटू आर स्क्वेअर काय येणार आपल्याकडे इथे 36. रेडियस ऑफ सर्कल किती आहे 6. ठीक आहे, तर हे बघा 36 इंटू 10 आणि एक 0 कॅन्सल झाला इथे. ठीक आहे, आणि इथे पण बघा 2 इंटू 3, 3 इंटू 6 किती असतो काढणं 18. ठीक आहे, 18 इंटू 1.73. ठीक आहे, बिकॉज √3 ची व्हॅल्यू किती असते 1.73 असतो. ठीक आहे, तर जनरली गिवन असणार क्वेश्चन मध्ये, गिवन √3 इज इक्वल टू 1.73 यूज करा म्हणून. ठीक आहे, आणि इथे काय करायचं मायनस 6 इंटू 3.14, 6 4 जा 24, 6 1 जा 6 प्लस 2 8 आणि 6 3 जा 18. ठीक आहे, तर आपण इथे सॉल्व्ह करून बघू. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 18 3 जा 54. ठीक आहे, 18 5 जा 90, 18 6 जा 98, 18 7 जा 116. 116 मध्ये जर मी 5 ऍड केलं तर 121, 12 येणार इथे. 18 1 जा 18 प्लस 12 इज इक्वल टू 30. तर 30.14, सॉरी आय थिंक इथे थोडासा मिस्टेक झाले, ते 31 यायला पाहिजे. ठीक आहे, 31.14 मायनस 18.84. तर हे मायनस केल्यानंतर ना काय येणार आपलं, आपण थोडस पटकन कॅल्क्युलेशन करून बघूया इथे. 31.14 आणि 18.14 ला आपण मायनस 18.84 ला आपण मायनस करूया. हे 0 इथे बघा 11 येणार, हे 0 होणार, हे 10 आणि इथे 2, इथे 1, इथे 2 आणि इथे 3. तो बेसिकली काय येतोय हा 12.30 सेंटीमीटर स्क्वेअर. हा कुठला एरिया काढलाय मी, द एरिया ऑफ ट्रायंगल लाइंग आउटसाइड ऑफ द सर्कल. ठीक आहे, काय केलं आपण टोटल एरिया ऑफ ट्रायंगल मधून सेक्टरचा एरिया मायनस केलं इथे. ठीक आहे, तर आय होप इझी तर नव्हता हा क्वेश्चन, थोडासा डिफिकल्ट होता. काही चॅप्टर्सचे कन्सेप्ट मिक्स होते, काही ट्रिग्नोमेट्री यूज करायचं होतं, थोडा पायथागोरस यूज करायचं होतं इथे. पायथागोरसने पण आपण हा साइड काढू शकलो असतो. ठीक आहे, तर मग ते पण यूज होऊ शकतो इथे. पण सिन्स 2-3 चॅप्टरचं मिक्स आहे, मला वाटलं की हा क्वेश्चन घेतला पाहिजे इथे. ठीक आहे, आय होप क्लिअर असेल हा क्वेश्चन. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन वर. ठीक आहे, एक्झाम्पल 9. ठीक आहे, एक्झाम्पल 9 बघा. एरिया गिवन काय क्वेश्चन मध्ये आपल्याला थोडंसं वाचून बघू आपण की इन फिगर एरिया ऑफ पी कुठे आहे. अच्छा, आय थिंक इथे पण थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालं, इथे ओ नाही असायला पाहिजे, इथे पी असायला पाहिजे होता इथे. ठीक आहे, तर त्याला इग्नोर करा, फक्त पी अज्युम करा त्याला. PABC चा एरिया इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर अँड रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ठीक आहे, चल फर्स्ट काय काढायचं आहे, अँगल APC अँगल थिटा इज इक्वल टू किती असणार ते काढायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे, आर्क दिला आहे आपल्याला ABC आणि हा P, आणि हा जो सेक्टर आहे तेवढा सेक्टरचा एरिया काय दिला आपल्याला इथे 154 सेंटीमीटर स्क्वेअर.
ठीक आहे. चला आपण थोडासा ना सेक्टरचा जो एरिया आहे, सेक्टरचा एरिया 154 दिलाय इथे. त्याचा फॉर्म्युला काय होता, आता सेक्टरचा एरिया होता θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर बघा 22/7 इंटू 14 चा स्क्वेअर करा, तो येणार 196. ठीक आहे. 196 ह्याला तुम्ही कॅन्सल करू शकता विथ 28. इथून तुम्ही थोडासा जर सॉल्व्ह केला आपण तर हे बघा 360 इंटू 154 डिवायडेड बाय 22 इंटू 28. बघा तुम्ही प्रॉपरली बघितलं तर 11 आणि ह्याच्याने कॅन्सल 22 इंटू 7 असतो 154 आणि इंटू 7 इंटू 4. तर बेसिकली 360 डिवायडेड बाय 4 असतो इथे काय थीटा. थीटा इज इक्वल टू किती भेटणार आपल्याला 90 डिग्री. ठीक आहे. तर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री भेटला आपल्याला. तर फर्स्ट पार्ट सॉल्व्ह झालाय क्वेश्चनचा. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड पार्ट जो आहे फाइंड लेंथ ऑफ आर्क ए बी सी. ठीक आहे. लेंथ ऑफ आर्क ए बी सी सेकंड पार्ट आपण सॉल्व्ह करून बघूयात. लेंथ ऑफ आर्क ए बी सी सिंपलचा क्वेश्चन आहे. इथे आपण एक रिलेशन बघितलं होतं लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर मध्ये. ठीक आहे. सिम्पली आपण तो रिलेशन जर यूज केला एरिया इज इक्वल टू एल इंटू आर डिवायडेड बाय 2. ठीक आहे. एरिया इज इक्वल टू एल इंटू आर डिवायडेड बाय 2. एरिया आपल्याला किती गिवन आहे 154 इज इक्वल टू लेंथ आपल्याला माहित नाहीये ते काढायचं आपल्याला इंटू रेडियस इज इक्वल टू 14 आणि डिवायडेड बाय 2. बघा इथे 2 इंटू 7 आणि इथून जर लेंथ कॅल्क्युलेट केलं तर काय येणार 154 डिवायडेड बाय 7. तर बेसिकली काय येणार इथे लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. ठीक आहे. इझी क्वेश्चन होता. आता पण फाइंड काय फर्स्ट केस मध्ये काय इथे युजली आपल्याला हा फाइंड करायचा असतो आणि थीटा गिवन असतो. इथे रिव्हर्स आहे की लेंथ एरिया ऑफ सेक्टर गिवन आहे आपल्याला आणि मग थीटा काढायला सांगितलंय. एनिवेज कॅल्क्युलेशन मध्ये एकच स्टेप असणार, एक फॉर्म्युला लावायचा आणि पुढे त्याला कॅल्क्युलेट करायचं. आता ठीक आहे. तर आय होप हे क्लिअर असेल क्वेश्चन. तर आपण एक स्टेप अजून पुढे जाऊ. एक लास्ट टॉपिक आपला राहिला इथे. तो लास्ट टॉपिक आहे दॅट इज एरिया ऑफ सेगमेंट. ठीक आहे. एरिया ऑफ सेगमेंट. सेगमेंट आणि सेक्टर मध्ये काय फरक असतो ते आधी आपण समजून घेऊ इथे. ठीक आहे. तर सेक्टर कधी फॉर्म होत होता आपला सेंटर पासून 2 रेडियस आपण बनवले इथे. तर एक मायनर सेक्टर आणि एक मेजर सेक्टर फॉर्म होत होता आता. ठीक आहे. तर आपण काय करूया तिथे की सेक्टर 2 रेडियस न बनवता आपण फक्त एक रॅन्डम लाईन ड्रॉ केलं इथे. ठीक आहे. सर्कलच्या एका पॉइंट पासून सर्कलच्या दुसऱ्या पॉइंट पर्यंत एक सिंगल लाईन ड्रॉ केला आपण. तर हा जो लाईन आहे ह्याला आपण काय म्हणतो आपण कॉर्ड. ठीक आहे. सर्कलच्या कुठल्याही 2 पॉइंटला जॉईन करणारा लाईन इज कॉल्ड एज अ कॉर्ड. ठीक आहे. तर कॉर्ड ए बी. ठीक आहे. तर कॉर्ड ए बी ड्रॉ केल्यामुळे सर्कल 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला. आता हा जो एक खालचा पार्ट आहे ठीक आहे ए एक्स बी चा जो पार्ट आहे तो पार्ट काय होता छोटा पार्ट आहे. छोटा पार्ट आहे देअरफॉर त्याला काय म्हणायचं आपण मायनर सेगमेंट. ठीक आहे. मायनर सेगमेंट. आणि लास्टली एक मी येलो पेन घेतो इथे. वरचा जो पार्ट आहे तो काय मोठा पार्ट आहे इथे. मोठा पार्ट आहे देअरफॉर त्याला काय नाव देतो आपण एक मेजर सेगमेंट. ठीक आहे. मेजर सेगमेंट. तर 2 सेगमेंट मध्ये सर्कलला डिवाइड केलंय हा कॉर्डनी दॅट इज कॉल्ड एज मायनर सेगमेंट अँड मेजर सेगमेंट. ठीक आहे. फरक समजलाय का सेक्टर आणि सेगमेंट मधला. ठीक आहे. सेक्टर मध्ये आपण 2 रेडियस ड्रॉ करतो. ठीक आहे. सेगमेंट साठी आपण काय करतोय कॉर्ड ड्रॉ करतो सर्कलच्या कुठल्याही 2 पॉइंटला जॉईन करण्यासाठी. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण बघूया की हा सेगमेंट तर दिला आपल्याला पण त्या सेगमेंटचा एरिया काढायचा कसा आता. ठीक आहे. तर सेगमेंटचा एरिया काढण्यासाठी आपण काय करू एक सर्कल अज्युम करू आपण आणि एक कॉर्ड अज्युम करू कॉर्ड ए बी. ठीक आहे. तर आणि सेंटरला आपण नाव देऊ इथे काय ओ. अरे यार एक मिनिट ओ जोपर्यंत प्रॉपर तयार बनत नाही ना रे मला असं हे येत नाही माझा ओ. ठीक आहे. चला सेंटर इज ओ. एक कॉर्ड आहे ए बी. ठीक आहे. पुढचं आपण थोडं कॅल्क्युलेशनचा थोडा हॉल्ट करू आपण. सगळ्यात पहिले थोडंसं टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजी म्हणजे क्वेश्चन कसं विचारलं जाणार क्वेश्चन मध्ये काय वर्ड्स यूज केले जातील ते बघू आपण. फर्स्ट केस मध्ये कॉर्ड हा वर्ड
100% क्वेश्चन्स मध्ये असणार जिथे एरिया ऑफ सेगमेंट विचारला जाईल तुम्हाला. ठीक आहे. कॉर्ड म्हणजे काय? सर्कलच्या कुठलेही दोन पॉइंटला जॉईन करणारा एक लाईन. सिंपल एक कॉर्ड बनवून घ्या. ठीक आहे. अजून एक स्टेटमेंट यूज केलं जाईल तिथे, कॉर्ड ए बी सबटेंड्स अँगल थीटा ऍट द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. तर हा जो स्टेटमेंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे इथे. ठीक आहे. कॉर्ड ए बी सबटेंड्स अँगल थीटा ऍट द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे काय? कॉर्डचे जे दोन एंड पॉइंट आहे ए आणि बी, ते दोन्ही एंड पॉइंटला सेंटर सोबत जॉईन करा. ठीक आहे. सेंटर सोबत जॉईन केल्यानंतर ना हा जो अँगल तयार होतोय तो अँगल किती आहे? थीटा. तर हा जो स्टेटमेंट आहे त्याचा हा मिनिंग आहे इथे. ठीक आहे. देअरफॉर हा अँगल थीटा गिवन आहे आपल्याला. मला कुठला एरिया काढायचा इथे? ठीक आहे. परत शेडिंग करू आपण. इथे शेड केलेला एरिया मला काढायचा आहे. ठीक आहे. तर सिंपलचा एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. तर हे बेसिकली फॉर्म्युलाच आहे, पण कुठून आलाय हा फॉर्म्युला? की बघा, एवढा एरिया पाहिजे तर मी पूर्ण सेक्टरचा जर एरिया काढला इथे, पूर्ण सेक्टरचा एरिया आपण कसं लिहितो इथे? थांबा, मी पहिले हे लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ सेगमेंट. ठीक आहे. एरिया ऑफ सेगमेंट काय असणार इथे? एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ सेक्टर मधून जर मी हा वरचा ट्रायंगल ओ ए बी चा एरिया मायनस केला इथे, तर मला एरिया ऑफ सेगमेंट भेटणार इथे. ठीक आहे. एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी. ठीक आहे. तर बेसिक आहे, इथून आलाय तो फॉर्म्युला. मी डेरिवेशन पूर्ण करून दाखवणार नाही तुम्हाला, पण फायनल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, ते लक्षात ठेवा तुम्ही. एरिया ऑफ सेक्टरचा तर सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी चा एरिया जर फाइंड करायचा असेल त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला सांगतो, हाफ इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थीटा. थीटा कुठला आता? हा वाला थीटा. ठीक आहे. म्हणून हा थीटा खूप इम्पॉर्टंट आहे. सेगमेंट किती अँगल सबटेंड करतोय, तो किती अँगल सबटेंड करतो सेंटरवर, तो जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला आपण ह्याच्यावरती बेस्ड एक क्वेश्चन करूया. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा सेगमेंट साठी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण करू. इथे लास्ट क्वेश्चन असेल तुमचा हा. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर पी इज 10 सेंटीमीटर. ठीक आहे. चला एक सर्कल आपण ड्रॉ करूया. इथे एक सर्कल आहे. अरे यार, सर्कल नाही झाला प्रॉपर. चला ह्याला, हा एक सर्कल आहे ज्याचा रेडियस किती आहे आपला? 10 सेंटीमीटर दिला आपल्याला रेडियस. ठीक आहे. 10 सेंटीमीटर मध्ये इफ कॉर्ड ए बी ऑफ द सर्कल, ठीक आहे, मी तुम्हाला सांगत होतो, कॉर्ड ए बी ऑफ द सर्कल सबटेंड्स अ राइट अँगल. राइट अँगलचा मिनिंग आहे हा अँगल किती दिलाय आपल्याला? 90 डिग्री. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये युज करण्यासाठी, सॉल्विंग साठी जो आपण युज करतो, थीटाचा व्हॅल्यू किती आहे? बेसिकली 90 डिग्री. ठीक आहे. तर ए बी फाइंड द एरियाज ऑफ मायनर सेगमेंट अँड मेजर सेगमेंट. ठीक आहे. हे आता थोडा सिंपल क्वेश्चन आहे, पण आपण एकदा सॉल्व्ह करून बघूया. सगळ्यात पहिले तर फर्स्ट पार्ट साठी मायनर सेगमेंट. मायनर सेगमेंट म्हणजे कॉर्ड दोन पार्ट मध्ये सर्कलला डिवाइड केला. आता तो सर्कलचा जो छोटा वाला भाग आहे दॅट इज मायनर सेगमेंट. ठीक आहे. चला आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट पार्ट जो आहे दॅट इज मायनर सेगमेंट. मायनर सेगमेंट साठी तर आपण जो फॉर्म्युला डिराइव्ह केलता मागे, तो सेम फॉर्म्युला आपण पुढे यूज करू इथे. ठीक आहे. फॉर्म्युला काय होता आपला? थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर मायनस हाफ इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थीटा. ठीक आहे. तर थीटा बाय 360, थीटा गिवन आहे 90 डिवाइडेड बाय 360 इंटू पाय इज 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर चा स्क्वेअर म्हणजे काय येणार इथे? 10 सेंटीमीटर. नाही तर मी काम करतो इथे 10 वगैरे दिलंय ना इथे, तर मी पायचा व्हॅल्यू घेतो 3.14 इंटू 10 चा स्क्वेअर. ठीक आहे. मायनस हाफ इंटू 10 स्क्वेअर इंटू साइन थीटा. आणि थीटा किती आहे आपल्याकडे? 90 डिग्री. सगळ्यांना माहिती असेल फ्रॉम ट्रिग्नोमेट्री चॅप्टर, साइन 90 चा व्हॅल्यू काय असतो आपला? 1. ठीक आहे. साइन 90 चा व्हॅल्यू इज इक्वल टू
1. हे बघा 90/360 म्हणजे काय 1/4 इंटू 3.14 इंटू काय येईल इथे 100 मायनस हाफ इंटू 100. ठीक आहे, 100 ला कॉमन काढा थोडस बाहेर. 100 ला कॉमन काढलं तर काय येणार आहे 3.14 डिवायडेड बाय 4 मायनस 1/2. चला ह्याला पटकन सॉल्व्ह करून बघू आपण. 100 इंटू 3.14 मायनस 2 येणार इथे. ठीक आहे, तर बेसिकली हा काय लिहिलंय 1.14 डिवायडेड बाय 4 आणि 4 इंटू काय असतो इथे 25. आणि ह्याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर फायनल जो आन्सर भेटेल आपल्याला तो किती आहे 25 इंटू 4 100, 10 कॅरी, 25 इंटू 1 प्लस 10 इज इक्वल टू 35, 3 कॅरी आणि इथे 28.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर फायनली आन्सर काय भेटला आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू 28.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, सिंपल आहे. एक फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करून आपण कॅल्क्युलेशन करायचं होतं इथे. ठीक आहे, तर नेक्स्ट लास्ट राहिलेला पार्ट काय इथे मी इथेच सॉल्व्ह करतो बिकॉज थोडासा मला रेफरन्स घ्यायचा आहे त्याचं, नाही तर नवीन पेज घेतलं असतं मी. सेकंड पार्ट जो आहे दॅट इज मेजर सेगमेंट. चला हे पार्ट आपलं सांगायचं राहिलं होतं इथे, पण जर मेजर सेगमेंटचा एरिया काढायचा वाढणं तुम्हाला थोडासा विचार करा की मायनर सेगमेंटचा एरिया ऑलरेडी माहितीये, खालचा एरिया माहितीये, मला वरचा एरिया पाहिजे. म्हणजे का मी टोटल सर्कलच्या एरिया मधून खालचा एरिया मायनस केला तर मला वरचा एरिया भेटेल. ठीक आहे, हे खूप वेळा आपण युज करतोय, परत युज करतोय आपण. ठीक आहे, तर हा जो मेथड आहे तो लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, कधी एक पार्टचा एरिया दिला आणि दुसऱ्याचा काढायचं म्हणजे टोटल मधून जो गिव्हन आहे त्याला मायनस करून द्या तुम्ही. ठीक आहे, तर सिम्पली काय करू शकतो आपण मेजर सेगमेंटचा एरिया म्हणजे काय सर्कलच्या एरिया मधून मायनर सेगमेंटच्या एरियाला मायनस करायचं आपण. ठीक आहे, मायनस 28.50. चला पटकन पाय आर स्क्वेअर 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर किती आहे आपल्याकडे 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 28.5. बघा 314 मायनस 28.5. बघा 28.5 आणि 314 ला आपण मायनस केलं तर मग काय येणार इथे 284, 282.4, 281.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हे माझा फायनल आन्सर असणार. हा कॅल्क्युलेशन बरोबर आहे का? एक मिनिट चेक करून बघू आपण. 31428.5 ह्याला मायनस करायचं. बघा 10, 13 आणि इथे काय येणार 10 आणि इथे 2, 285.5 होतं. सॉरी माय बॅड, 285.5. ठीक आहे, ह्याला थोडासा आपण चेंज करूयात. आन्सर काय येणार इथे 285.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, अगेन मी थोडा मनात केलं कॅल्क्युलेशन, तुम्ही लिहून करा, एक्झाम मध्ये हा मिस्टेक करू नका. ठीक आहे, तर आय होप एवढा पूर्ण चॅप्टर हा क्लिअर झाला असेल तुम्हाला. काय काय बघितलं आपण स्टार्टिंग पासून? कोन, सिलेंडर, स्फिअर, क्यूब, क्युबॉइड, हेमिस्फिअर, फ्रस्टम, हे सगळ्यांचं काय केलं आपण सरफेस एरिया, व्हॉल्यूम, कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया सगळं काही कॅल्क्युलेट केलं आपण. त्याच्यावरचे क्वेश्चन पण बघितले आपण. लास्टली सर्कल मध्ये कुठला बघितलं होतं आपण पार्ट? आर्कचा लेंथ, एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ सेगमेंट. एवढं पार्ट्स, एवढे फॉर्म्युलाज, एवढे टाइप ऑफ क्वेश्चन्स तुम्ही करून जावा. एक्झाम मध्ये गॅरंटी जेवढे पण क्वेश्चन येईल तुम्हाला मेन्सुरेशनचे ते सगळं मी सांगतो तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल तुमच्याकडनं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल हे शेअर करा फ्रेंड्स सोबत, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, आम्हाला पण कळेल की तुम्हाला सपोर्ट आमचा आम्हाला तुमचा सपोर्ट ऍक्च्युअली हवा आहे थोडासा. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.